नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॉब्लेम सेट 18 क्लास 5 मॅथ्स बघणार आहोत। क्वेश्चन नंबर 1, कन्व्हर्ट द गिवन फ्रॅक्शन्स इनटू लाईक फ्रॅक्शन्स। फर्स्ट एक्झाम्पल आहे 3/4, 5/8। बघा आता या ठिकाणी हे जे दोन्ही फ्रॅक्शन दिलेले आहे यांचे डिनॉमिनेटर वेगवेगळे आहे। डिनॉमिनेटर वेगवेगळे आहे त्यामुळे ते लाईक फ्रॅक्शन नाहीये। आपल्याला या दिलेल्या फ्रॅक्शनला लाईक फ्रॅक्शन मध्ये कन्व्हर्ट करायचं आहे। म्हणून या ठिकाणी बघा याचा डिनॉमिनेटर 4 दिलेला आहे आणि या फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर 8 आहे। आता या 4 ला जर आपण 2 ने मल्टिप्लाय केलं तर 8 डिनॉमिनेटर बनणार। म्हणून दिलेले फ्रॅक्शन्स आपण लाईक फ्रॅक्शन करू शकतो। देअरफॉर या प्रकारे करू शकतो 3/4, 4 ला मल्टिप्लाय करायचं आहे 2 ने, 4 ला 2 ने मल्टिप्लाय केलं म्हणून 3 ला सुद्धा 2 नेच मल्टिप्लाय करायचं आहे। फ्रॅक्शन मिळालं 6/8, 3 2 जा 6, 4 2 जा 8। बघा आता 3/4 जो फ्रॅक्शन होता त्याचं कन्व्हर्जन आपण 6/8 मध्ये केलेलं आहे। राईट डाऊन करून घेतलं। आणि सेकंड फ्रॅक्शन काय होता 5/8। बघा आता दोन्ही संख्यांचे डिनॉमिनेटर कसे मिळाले, सारखे मिळाले, म्हणजेच हे दोन्ही फ्रॅक्शन आता लाईक फ्रॅक्शन झाले। म्हणून या ठिकाणी राईट डाऊन करणार 6/8, 5/8 आर लाईक फ्रॅक्शन्स। सेकंड एक्झाम्पल बघणार आहोत 3/5, 3/7। आता या ठिकाणी दोन्ही जे संख्या आहे फ्रॅक्शन्स आहे यांचे डिनॉमिनेटर वेगवेगळे आहे। या ठिकाणी न्यूमरेटर सारखे आहे परंतु डिनॉमिनेटर वेगवेगळे आहे। आपल्याला लाईक फ्रॅक्शन मध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी नेहमी डिनॉमिनेटर सारखे असावे लागतात, परंतु या ठिकाणी डिनॉमिनेटर तर वेगवेगळे आहे। मग आता या दिलेल्या फ्रॅक्शनला लाईक फ्रॅक्शन मध्ये कसे कन्व्हर्ट करायचे, तर या ठिकाणी बघा 5 च्या टेबलमध्ये 7 नंबर येत नाही किंवा 7 च्या टेबलमध्ये 5 नंबर येत नाही। म्हणून आता आपण काय करणार आहोत तर 5 चे मल्टिपल राईट डाऊन करणार आहोत, त्याचबरोबर 7 चे मल्टिपल। आता हे मल्टिपल काय असतं, 5 चे मल्टिपल म्हणजे 5 चा टेबल राईट डाऊन करून घ्यायचा, 7 चे मल्टिपल म्हणजे 7 चा टेबल राईट डाऊन करायचा। बघा आता सुरुवातीला आपण 5 चा मल्टिपल राईट डाऊन करणार, मल्टिपल ऑफ 5, आणि सेकंड आहे मल्टिपल ऑफ 7 इक्वल टू 5 1 जा 5, 5 2 जा 10, 5 3 जा 15, 5 4 जा 20, 5 5 जा 25, 5 6 जा 30, 5 7 जा 35। 7 चा 7 1 जा 7, 7 2 जा 14, 7 3 जा 21, 7 4 जा 28, 7 5 जा 35, 7 6 जा 42। या प्रकारे आपण हे राईट डाऊन करून घेतले। बघा आता या दिलेल्या मल्टिपल मध्ये सारखी संख्या शोधायची आहे। बघा या ठिकाणी 35 आहे, या ठिकाणी सुद्धा 35 आहे, म्हणजे दोन्ही संख्यांचा कॉमन मल्टिपल मिळाला तो म्हणजे 35। मग आता आपल्याला हा जो 5 डिनॉमिनेटर आहे याला 35 बनवायचा आहे आणि 7 डिनॉमिनेटरला सुद्धा 35 बनवायचा आहे। बघा आपण कशा प्रकारे राईट डाऊन करणार, 3/5 होता, 5 डिनॉमिनेटरला आपल्याला 35 बनवायचं होतं, म्हणून आपण 5 7 जा 35 होता, 5 ला मल्टिप्लाय केलं 7 ने, त्याचबरोबर 3 ला सुद्धा मल्टिप्लाय केलं 7 ने, 3 7 जा 21/35। सेकंड जो फ्रॅक्शन होता 3/7, या डिनॉमिनेटरला सुद्धा आपल्याला 35 बनवायचं होतं, म्हणून 7 5 जा 35, 7 ला 5 ने मल्टिप्लाय केलं म्हणून 3 ला सुद्धा 5 ने मल्टिप्लाय केलं, 3 5 जा 15/35। आता या ठिकाणी दोन्ही जे फ्रॅक्शन मिळाले त्यांचे डिनॉमिनेटर आपल्याला सारखे मिळाले। देअरफॉर 21/35, 15/35 आर लाईक फ्रॅक्शन्स। लाईक फ्रॅक्शन्स का आहे, कारण दोन्ही संख्यांचे डिनॉमिनेटर कसे आहे, सारखे आहे, म्हणून ते लाईक फ्रॅक्शन्स आहेत। थर्ड एक्झाम्पल बघणार आहोत 4/5, 3/10। आता या ठिकाणी जे दोन्ही फ्रॅक्शन दिलेले आहे यांचे सुद्धा डिनॉमिनेटर वेगवेगळे आहे, त्यामुळे हे लाईक फ्रॅक्शन नाही। आता याला लाईक फ्रॅक्शन मध्ये आपल्याला कन्व्हर्ट करायचं आहे। या ठिकाणी 5 डिनॉमिनेटर आहे, या ठिकाणी 10 डिनॉमिनेटर आहे। आपल्याला 5 नंबरला जर 2 ने मल्टिप्लाय करून त्याला 10 बनवता येणार आहे। बघा या प्रकारे करू शकतो। देअरफॉर 4/5 हा फ्रॅक्शन होता, 5 ला जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर 4 ला सुद्धा 2 नेच मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे, 4 2 जा 8/10, म्हणजे या ठिकाणी 10 डिनॉमिनेटर बनला, या ठिकाणी तर ऑलरेडी 10 डिनॉमिनेटर होता। देअरफॉर 8/10, 3/10 आर लाईक फ्रॅक्शन्स।
दोन्ही काय बनले आहे तर लाईक फ्रॅक्शन्स बनले आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत 4th नंबरचं 2/9, 1/6. बघा आता या ठिकाणी हे जे एक्झाम्पल दिलेलं आहे या ठिकाणी दोन्ही फ्रॅक्शनचे डिनॉमिनेटर वेगवेगळे आहे. डिनॉमिनेटर वेगवेगळे आहे यामुळे हे दोन्ही फ्रॅक्शन लाईक फ्रॅक्शन नाहीये. लाईक फ्रॅक्शन बनवण्यासाठी त्यांचे डिनॉमिनेटर आपल्याला सारखे बनवावे लागणार आहे. परंतु या ठिकाणी 9च्या टेबलमध्ये 6 येत नाही किंवा 6च्या टेबलमध्ये 9 येत नाही. म्हणून आपल्याला काय करावे लागणार आहे दोन्ही नंबरचे मल्टिपल राईट डाऊन करून घ्यावे लागणार आहे. मल्टिपल म्हणजे काय तर 9चा टेबल राईट डाऊन करावा लागणार आहे आणि 6चा सुद्धा टेबल राईट डाऊन करावा लागणार आहे. या प्रकारे आपण आता त्यांचे मल्टिपल लिहून घेणार आहोत. या प्रकारे आपण त्यांचे मल्टिपल राईट डाऊन करून घेतले. आता या ठिकाणी 18 नंबर आहे, या ठिकाणी सुद्धा 18 ही संख्या आहे. म्हणजे 18 हा जो नंबर आहे हा कॉमन मल्टिपल बनला. आता आपल्याला 9 नंबरला 18 बनवायचा आहे, त्याचबरोबर 6ला सुद्धा 18 बनवायचं आहे. बघा 9ला 18 बनवण्यासाठी 9ला 2ने मल्टिप्लाय केलं, त्याचबरोबर 2ला सुद्धा 2ने मल्टिप्लाय केलं. 2 2 जा 4, 9 2 जा 18. आता पुढचा फ्रॅक्शन होता 1/6. 6ला सुद्धा 18 बनवायचं होतं, 6ला मल्टिप्लाय केलं 3ने, म्हणून 1ला सुद्धा 3ने मल्टिप्लाय केलं. 1 3 जा 3, 6 3 जा 18. म्हणजे या ठिकाणी जे फ्रॅक्शन मिळाले ते म्हणजे 4/18, 3/18. दोन्ही फ्रॅक्शनचे डिनॉमिनेटर आपल्याला सारखे मिळाले म्हणून आपण राईट डाऊन करणार 4/18, 3/18 आर लाईक फ्रॅक्शन्स. या प्रकारे हे आपण राईट डाऊन करू. पुढचं एक्झाम्पल होतं 1/4, 2/3. आता या ठिकाणी सुद्धा दोन्ही संख्यांचे डिनॉमिनेटर वेगवेगळे आहे म्हणून हे लाईक फ्रॅक्शन नाहीये. लाईक फ्रॅक्शन बनवण्यासाठी त्यांचे डिनॉमिनेटर आपल्याला सारखे करावे लागणार आहे. या ठिकाणी 4च्या टेबलमध्ये 3 नव्हता किंवा 3च्या टेबलमध्ये 4 ही संख्या नव्हती म्हणून दोन्हींचे आपण मल्टिपल राईट डाऊन करून घेणार आहोत. मल्टिपल म्हणजेच काय तर 4चा टेबल आणि 3चा टेबल. या ठिकाणी 4 1 जा 4, 4 2 जा 8, 4 3 जा 12, 4 4 जा 16, 4 5 जा 20, 4 6 जा 24. 3चा टेबल 3 1 जा 3, 3 2 जा 6, 3 3 जा 9, 3 4 जा 12, 3 5 जा 15, 3 6 जा 18. आता या ठिकाणी 12 संख्या आहे, या ठिकाणी सुद्धा 12 संख्या आहे म्हणजे 12 हा कॉमन मल्टिपल झाला. आता आपल्याला दोन्ही डिनॉमिनेटरला 12 बनवायचं आहे. आता आपण 12 कसे बनवणार तर 1/4 संख्या होती, 4ला जर 3ने मल्टिप्लाय केलं तर त्या संख्येचा डिनॉमिनेटर 12 बनणार. 4ला 3ने मल्टिप्लाय केलं म्हणून 1ला सुद्धा 3ने मल्टिप्लाय केलं, 1 3 जा 3. पुढचा डिनॉमिनेटर होता 2/3. पुढचा जो फ्रॅक्शन होता तो म्हणजे 2/3. आता या 3ला सुद्धा 12 बनवायचं होतं म्हणून 3ला 4ने मल्टिप्लाय केलं, म्हणून 2ला सुद्धा 4ने मल्टिप्लाय केलं. 2 4 जा 8/12. Therefore 3/12 and 8/12 are like fractions. पुढचं एक्झाम्पल आहे 5/6, 4/5. आता या दोन्ही संख्यांचे डिनॉमिनेटर वेगवेगळे होते म्हणजे हे लाईक फ्रॅक्शन नाहीये. लाईक फ्रॅक्शन करण्यासाठी आपण त्यांचे मल्टिपल राईट डाऊन करून घेतले. मल्टिपल म्हणजेच काय या ठिकाणी 6चा टेबल राईट डाऊन केला, त्याचबरोबर 5चा टेबल राईट डाऊन करून घेतला. आता या ठिकाणी 30 ही संख्या आहे, या ठिकाणी सुद्धा 30 ही संख्या आहे म्हणजे दोन्ही मध्ये 30 हा कॉमन मल्टिपल आहे. आता या ठिकाणी ह्या फ्रॅक्शनचे जे डिनॉमिनेटर आहे त्यांना आपल्याला 30 बनवायचे आहे. फर्स्ट जो फ्रॅक्शन होता 5/6 याला आपल्याला 30 बनवायचा होता म्हणून 6 5 जा 30. 6ला 5ने मल्टिप्लाय केलं म्हणून 5ला सुद्धा 5ने मल्टिप्लाय करून घ्यायचं. 5 5 जा 25/30. पुढचं होतं 4/5. आता या ठिकाणी 5 डिनॉमिनेटरला आपल्याला 30 बनवायचं होतं म्हणून 5ला 6ने मल्टिप्लाय केलं, म्हणून 4ला सुद्धा 6नेच मल्टिप्लाय करूया. 4 6 जा 24/30. आता या ठिकाणी दोन्ही फ्रॅक्शन मिळाले ते म्हणजे 25/30 and 24/30. दोन्ही संख्यांचे जे डिनॉमिनेटर आहे ते सारखे मिळाले म्हणजे हे दोन्ही काय झाले आर लाईक फ्रॅक्शन्स. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 3/8, 1/6. आता या ठिकाणी दोन्ही संख्यांचे डिनॉमिनेटर सारखे नव्हते म्हणून हे लाईक फ्रॅक्शन नाहीये. आता लाईक फ्रॅक्शन बनवण्यासाठी आपण काय करणार आहोत दोन्ही संख्यांचे मल्टिपल राईट डाऊन करून घेणार आहोत. मल्टिपल ऑफ 8 आणि मल्टिपल ऑफ 6. मल्टिपल म्हणजेच काय तर 8चा टेबल आणि 6चा टेबल आपण राईट डाऊन करून घेतला.
आता या ठिकाणी 24 ही जी संख्या होती ती सारखी होती, म्हणजे कॉमन मल्टिपल मिळाला आपल्याला 24. आता या ठिकाणी दोन्ही संख्यांची जे डिनॉमिनेटर आहे त्यांना आपल्याला 24 बनवायचा आहे. बघा 24 कसा बनवणार, देअरफॉर 3/8 आहे. 8 ला आपल्याला 24 करायचा आहे. 8 3 जा 24. 8 ला 3 ने मल्टिप्लाय केलं म्हणून 3 ला सुद्धा 3 ने मल्टिप्लाय केलं. 3 3 जा 9/24. पुढचा फ्रॅक्शन होता 1/6. 6 4 जा 24 होतात. 6 ला 4 ने मल्टिप्लाय केलं म्हणून 1 ला सुद्धा 4 ने मल्टिप्लाय करायचं. 1 4 जा 4. आता या ठिकाणी आपल्याला फ्रॅक्शन मिळाले 9/24, 4/24. दोन्ही नंबरचे डिनॉमिनेटर सारखे आहे म्हणून ते काय आहेत, आर लाईक फ्रॅक्शन आहे. आर लाईक फ्रॅक्शन. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 1/6, 4/9. आता या ठिकाणी सुद्धा दोन्ही संख्यांचे जे डिनॉमिनेटर आहे ते वेगवेगळे आहे, त्यामुळे हे दोन्ही फ्रॅक्शन लाईक फ्रॅक्शन नाहीये. लाईक फ्रॅक्शन करण्यासाठी आपण काय केले, दोन्ही संख्यांचे मल्टिपल या प्रकारे राईट डाऊन करून घेतले. मल्टिपल म्हणजेच काय, या प्रकारे 6 चा टेबल राईट डाऊन केला आणि 9 चा टेबल राईट डाऊन करून घेतला. आता या ठिकाणी कॉमन संख्या शोधली, ती म्हणजे 18 होती, म्हणून 18 बनला कॉमन मल्टिपल. आता या ठिकाणी दोन्ही संख्यांचे जे डिनॉमिनेटर आहे त्यांना आपल्याला 18 बनवायचं आहे. बघा 6 ला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केल्याच्या नंतर 18 डिनॉमिनेटर बनणार, तर 6 3 जा 18. 6 ला 3 ने मल्टिप्लाय केलं म्हणून 1 ला सुद्धा 3 ने मल्टिप्लाय करणार. 1 3 जा 3. पुढची संख्या होती 4/9. त्याचा सुद्धा डिनॉमिनेटर बनवायचा होता 18. 9 ला जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर बनला डिनॉमिनेटर 18, म्हणून 4 ला सुद्धा 2 नेच मल्टिप्लाय करायचं आहे. 4 2 जा 8. देअरफॉर 3/18, 8/18 आर लाईक फ्रॅक्शन्स. आर लाईक फ्रॅक्शन्स. अशा प्रकारे हे दोन्ही फ्रॅक्शन सारखे बनलेले, कारण दोन्ही संख्यांचे डिनॉमिनेटर कसे आहे, सारखे आहे. अशा प्रकारे आज आपण प्रॉब्लेम सेट 18 पूर्णपणे सोडवून घेतला आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.